नमस्कार, कसे आहात? आपल्या आस्वादमध्ये मी अपर्णा सर्वांचे स्वागत करत आहे। आज आपण झटपट आणि पटकन अशी अंडा चिकन बिर्याणी करणार आहोत आणि ती पण आपल्याला कुकरमध्ये करायची आहे आणि ही करायला पण एकदम सोपी आहे। तर ही रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, त्यामुळे तुम्हाला पुढच्या रेसिपीचे नोटिफिकेशन मिळत राहील। तर चला पाहूया झटपट आणि पटकन अशी अंडा चिकन बिर्याणी। याचे साहित्य मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे। आपण आज अंडा चिकन बिर्याणी करणार आहोत। त्यासाठी आपण खडे मसाल्याचे साहित्य पाहू। तमालपत्र, मसाला वेलची, नंतर वेलची, दालचिनी, 7-8 काळी मिरी, लवंग, जायत्री फूल आणि स्टार फूल हे आपल्याला सगळे खडे मसाले लागणार आहेत। हे पाऊण किलो चिकन मी घेतलेलं आहे आणि ते स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। पाऊण किलो चिकनला आपल्याला 1 किलो बासमती तांदूळ लागतो। हा बासमती तांदूळ मी घेतलेला आहे आणि हा अर्धा तास अगोदर मी भिजत ठेवला होता, तर छान असा फुललेला आहे। ही 4 अंडी मी उकडून घेतलेली आहेत आणि आपल्याला आता कुकरमध्ये झटपट असा चिकन अंडा बिर्याणी करायची आहे। आपण अंडी फ्राय करण्यासाठी पहिला तेल घालून घेऊ। थोडंसं काश्मीरी लाल मिरची पावडर, जराशी हळद टाकून घेतली आहे। ही अंडी आपण जी उकडून घेतली होती ती याच्यामध्ये आपण आता जराशी फ्राय करून घेऊ। मी अंडी उकडताना जरा मीठ घातलं होतं, त्यामुळे अंडी अशी छान उकडली जातात। आता अंडी आपण ही काढून घेऊ। प्रथम आपण 1 चमचाभर तूप घालून घेऊ। तीन चमचे तेल टाकून घ्यायचं आहे, कारण आपण बिर्याणी बनवतोय म्हटल्यावर तेल हे आणि तूप हे जरा जास्त प्रमाणात हवं असतं, त्यामुळे एक छान असं ऑइली टेक्स्चर येतं। आणि आता हे खडे मसाले जे मी तुम्हाला अगोदर दाखवले होते ते आपण आता त्याच्यात मिक्स करून घेऊ। 2 उभ्या हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत। आता हे सर्व मसाले आपण छान असे फ्राय करून घेऊ। आणि मी 2 कांदे चिरून घेतले होते उभे, ते आपण याच्यामध्ये थोडे शॅलो फ्राय करून घेऊ। कांद्याचा कलर हा थोडा गोल्डन ब्राउनिश व्हायला पाहिजे, छान असा परतून घ्यायचा। आता आपण मसाले पाहूया। हळद, धना पावडर, काश्मीरी मिरची पावडर, बिर्याणी मसाला, लाल तिखट आणि जिरा पावडर हे सर्व मसाले आता आपल्याला कांद्यामध्ये परतून घ्यायचे आहेत। कांदा आता मस्त असा कलर चेंज झालेला आहे, थोडा गोल्डनिश झालेला आहे। आता हे मसाले सगळे यात टाकून घेऊ। यात आता आपण 1-2 चमचेभर आलं लसूण पेस्ट टाकून घेऊ। अर्धा चमचा गरम मसाला पावडर आणि हे मी 3 चमचे दही फेटून घेतलेलं होतं, तर ते आता याच्यात मिक्स करत आहे। तर हे सर्व आपण छान असं परतून घेऊ।
हळूहळू तेलाची कर पण सुटत आहे. छान असे मसाल्याच्यात फ्राय करून घ्यायचे. आता पाहू शकता मस्त तेलाची कर आलेली आहे. तर आता आपण याच्यामध्ये चिकन मिक्स करून घेऊ. पण हे या ग्रेव्हीमध्ये छान परतून घ्यायचं आहे. हा सगळा मसाला त्या चिकनला एकजीव व्हायला पाहिजे. आणि त्याच्यात आपण ही सगळी अंडी घालून घेऊ. चवीनुसार थोडा मीठ घालून घेऊ. चिकन परतून घ्यायचं आहे आणि 15 मिनिटं मीडियम आचेवर हे जरा शिजत ठेवायचं आहे. त्यामुळे याची मसाल्याची टेस्ट या चिकनमध्ये छान अशी उतरते आणि चवीला पण छान लागतं. तर जरा झाकण ठेवते आणि 15 मिनिटं हे मीडियम फ्लेमवर शिजत ठेवत आहे. यामध्ये आता आपण बासमती तांदूळ भिजवलेला होता तो मिक्स करून घेऊ. आता हा बासमती तांदूळ आपण हा छान असा या मसाल्यामध्ये परतून घेऊ. आता आपण याच्यामध्ये मी कोमट पाणी करून घेतलं आहे तर ते ओतून घेते. आणि हा पटकन झटपट होतो कारण आपल्याला कधी कधी वेळ पण नसतो असा दम बिर्याणी करायला. मग असा कुकरमध्ये केला तर आपल्याला पटकन हा लगेच बनवता येतो. आता पाहू शकता मस्त अशी तेलाची कर आलेली आहे. तर आपण याच्यामध्ये थोडंसं अजून मीठ घालून घेऊ कारण अगोदर आपण प्रथम मीठ घालून घेतलेलं होतं चिकनमध्ये शिजताना. तर आता हे जरासं मीठ तुमच्या चवीनुसार हे मीठ घालायचं आहे. आणि ह्याच्यावर मी थोडासा हा बिर्याणी इसेन्स टाकत आहे. बिर्याणी इसेन्स असेल तर केवड्याचा इसेन्स टाकला तरी चालतो. त्यामध्ये मी ही पुदिन्याची पानं त्यात टाकत आहे आणि हा बारीक चिरलेली कोथिंबीर. अशी ही आपल्याला झटपट बिर्याणी घरी पण बनवता येते. कधी पाहुणे आले आणि बिर्याणी करायची असेल तर ही अशी कुकरमध्ये तुम्ही बिर्याणी करू शकता आणि खरोखर टेस्टी होते. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडता नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये मला याचा रिप्लाय कळवा. तर आता आपण हे झाकण मारून त्याला 3 शिट्या करूया की आपली झटपट बिर्याणी रेडी होते. तर झाकण मारण्याच्या आधी मी थोडंसं अजून तूप टाकते. त्याने एक छान फ्लेवर येतो. आणि हे अर्ध लिंबू मी पिळून टाकत आहे. त्यामुळे हा जो बिर्याणीचा भात आहे तो छान असा मोकळा होतो. मिक्स करून घेऊ. जरा हलक्या हाताने करायचं आहे नाहीतर आतमधली अंडी असतात ती फुटू शकतात. कारण छान अशी ती फ्राय आधी आपण करून घेतलेली असतात म्हणून. आता मी कुकरचं झाकण लावते आणि आपण 3 शिट्या झाल्या की आपली ही बिर्याणी रेडी होते. पाहू शकता मस्त असा कलर आलेला आहे आणि हा झटपट होतो. तर तुम्ही पण हा नक्की घरी ट्राय करा. घाई असते आपल्याला कधी कधी सकाळची, तेव्हा असा झटपट चिकन अंडा बिर्याणी भात तुम्ही ऑफिसला पण घेऊन जाऊ शकता बनवून. आणि एक छान अशी मेजवानी होते घरी आपली किंवा ऑफिसमध्ये पण. तर नक्की हा ट्राय करा.